नगरसेवक झाल्यानंतर कोणकोणत्या योजना राबवणार? हे बघा, सर्वप्रथम आम्ही नगरसेवक झाल्यानंतर जर आमच्या नगराध्यक्षा निवडून आल्या तर त्या माध्यमातून मी इथं एक स्थानिक नगरसेवक म्हणून इथल्या गटरींचे प्रश्न असतील, या गटरींच्या प्रश्नासाठी आम्ही अंडरग्राऊंड गटर योजना 120-130 कोटीची मंजूर करून घेतलेले आहे। त्या सर्वप्रथम गटरीचं काम चालू करणार आहोत। त्यानंतर इथले जे काही रस्ते आहेत तर ह्या रस्ता रुंदीकरणाची कामं आणि खड्डेमुक्त राऊतनगरचं आम्ही काम हातात घेणार आहोत। तुम्ही इकडं निरामय नगरमध्ये गेलात, इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये गेलात किंवा इकडं जय हिंद चौकाकडे गेलात तर त्या ठिकाणी जिथं जिथं रस्त्यांच्या समस्या आहेत, जिथं जिथं रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, जिथं जिथं खड्ड्यांची दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करणार आहोत। या ठिकाणी सर्वात प्रामुख्याने एक मोठा विषय येतोय तो म्हणजे सार्वजनिक शौचालयांचा। आमच्या आया बहिणींना, माता भगिनींना किंवा आमच्या तरुण पिढीला, ज्येष्ठ बंधू भगिनींना इथं उघड्यावर शौचालयाला जावं लागतं। ती सध्या परिस्थिती आम्ही सार्वजनिक शौचालयाच्या अकलूज नगर परिषदेची जिथं जिथं ठिकाण आहे तिथं तिथं सार्वजनिक शौचालय बांधून देणार आहोत, जेणेकरून आमच्या माता भगिनींची गैरसोय होऊ नये आणि त्यांना लज्जास्पद अशी वागणूक इथं भेटू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आमचा येतोय प्रश्न विजेचा। तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी तुम्ही फिरत असताना तुम्हाला अंधारातून फिरावं लागतंय, तर त्या ठिकाणी आम्ही लाईटची व्यवस्था करून, पोलची व्यवस्था करून सगळीकडे कशी लाईट उपलब्ध करून देता येईल यावर आमचा प्रयत्न राहील की लाईटचे पोल। मुख्य लढत तुमचे कोणाशी आहे? आता तसं बघायला गेलं तर आमची मुख्य लढत कोणाशीच नाही आहे। इथं भारतीय जनता पार्टी आणि लाडक्या बहिणी असल्यामुळं भाजपचा आजच मी तुम्हाला शब्द देतो की आजच आमचा विजय झालेला आहे। फक्त ही राऊतनगरचे जे प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक जी आहे ही इथल्या जनतेने हातात घेतलेली आहे। समोर विरोधी पक्ष आहे आम्ही कोण बघत नाही किंवा समोर लढतीत कोण आहे आम्ही बघत नाही। आम्ही आमचं जी काय या राऊतनगर प्रभाग 1 ची दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्थेतून लोकांचे प्रश्न मार्गी लावून आम्ही ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय आणि इथल्या जनतेची जी काय सध्याची अडचणी आहेत त्या अडचणी सोडत आम्ही विकासाच्या मार्गाने पुढे जात आहोत। आम्ही विकास करून नक्कीच इथल्या जनतेला न्याय देऊ आणि सगळी जनता 100% आमच्या सोबत असणार आहे। त्यामुळं विरोधक कोण आहे, काय कसं आहे हे न बघता आम्ही आमची भारतीय जनता पार्टीचं काम, ध्येय, धोरणं पुढे नेत आहोत आणि आम्ही आमचा प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कार्यकर्ता हा विकास या मुद्द्यावर लढणार आहे आणि आमचा फक्त विकास करणं हेच ध्येय आहे। एवढं आत्मविश्वासाने तुम्ही सांगू शकता की आजच आमचा विजय झाला? हो। कसं काय आम्ही जे 8-15 दिवस झाले इथल्या जनतेत फिरतोय, इथल्या समस्या जाणून घेतोय, तर या समस्यांमधून आम्हाला समजतं की किती लोकांना तळमळीने इथं परिवर्तन करायचंय। म्हणजे लोक उघड जरी इथल्या दहशतीमुळं, इथल्या गुंडगिरीमुळं, इथल्या एकाधिकारशाहीमुळं उघड जरी आमच्यासोबत येत नसली तरी गुप्तरित्या शांतरित्या ती जनता 100% आमच्या सोबत आहे आणि तो विश्वास, इथल्या जनतेचा विश्वास 2 तारखेला मतपेटीतून तुमच्या समोर येईल। 3 तारखेला निकाल असणार आहे, त्या निकालात तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील। मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना माझं एकच आव्हान आहे की 2 डिसेंबरला आपण न घाबरता, न लाजता, कुठलीही म्हणजे भीती न बाळगता तुम्ही 100% बाहेर निघावं आणि विकासाच्या दृष्टीनं तुम्ही मतदान करावं, भारतीय जनता पार्टीला मतदान करावं। आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधून आमच्या महिला उमेदवार आहेत, आमच्या ज्योती काकी माने पाटील साहेब, आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत पूजाताई कोथमिरे आणि मी स्वतः डॉक्टर अक्षय वायकर। आम्ही तिघं पण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढतोय। तर माझं मतदार माता भगिनीला एकच आव्हान असणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला मतदान करावं आणि आम्हाला नगरपालिकेत तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी त्यांना विनंती करतो।